रामेश्वर हरलाल चव्हाण, वय 65. मला त्रास म्हणजे कमराच्या खाली चालताच येत नव्हता पहिले. म्हणजे चाललं तर 15-20 फूट चालायचं, मग बसायचं. नंतर मग थोडा उठून 15-20 फूट चालायचं, नंतर बसायचं, एवढा त्रास होतो. हो ना, आता छोटे मोठे दवाखाना तर करतच असतो होतो, पण ते त्यावेळेस काय फरक नाही पडत. ते नस वगैरे चेचकटलेली आहे म्हणे, त्याचं ऑपरेशन वगैरे करून घ्यावं लागेल म्हणे. नंतर मग ते MRI वगैरे काढून घेतले, फोटो वगैरे. नंतर चेकअपला केलं, नाही त्याच्यानंतर मग ऑपरेशन करून टाकायचं. अडचण म्हणजे मॅडम मला चालणंच व्हायचं नाही. पहिली गोष्ट, काम तर दूरच राहिला, करायचं कामाचा विषयच नव्हता. मी खेड्यातून जरासं संडासला फक्त थोडं बाहेर जातो आम्ही. तेवढं पण संडासला जाणं होणार नव्हतं मग. एवढाच त्रास होता. डॉक्टरनं ते MRI वगैरे काढायला लावलं, फोटो वगैरे काढायला लावलं. त्याच्यानंतर मग त्यानं आम्हाला सांगितलं की ऑपरेशन वगैरे करून घ्यावं लागते बाबा, म्हणे गोळ्या बाटलीने काय सक्सेस नाही होणार. ठीक आहे म्हणलं. मग ते आमचा MRI वगैरे सर्व फोटो वगैरे काढून डॉक्युमेंट त्यांना दिलं. त्यांना आम्हाला तारीख दिली. त्या तारीखला आम्ही जॉईन झालो. मग ते ऑपरेशन करायला 2 दिवसाच्या नंतर त्यानं आम्हाला भरती केली. ऑपरेशन करून टाकलं. सगळी पद्धतशीर माहिती दिली आम्हाला. म्हणजे गोळ्या वगैरे सगळं अगोदर टोटल समजून सांगितलं. बा हे वस्तू लागणार आहे, इमर्जन्सी काही लागलं तुम्हाला बसवा लागेल. सगळं समजून सांगितलं. त्याच्यानंतर ऑपरेशनला तयारी केली. आम्ही आलतो हे 20 तारीखला आम्हाला भरती व्हायला सांगितलं. त्याच्या सोमवारी आलतो, म्हणजे 13-12 तारीख होती. येऊन MRI वगैरे सगळं ओके करून दिलं डॉक्टरने. मग त्यांनी तारीख दिली आपल्याजवळ. आता काय जागा थोडी हे आहे म्हणे, तर 20 तारीखच्या नंतर आपण ऑपरेशन करू. 20 तारीखला आम्हाला बोलून घेतलं. 20 तारीखला आलो, 2 दिवस राहिलो. 23 तारीखला ऑपरेशनला सक्सेस केलं. सध्या ऑपरेशन झाल्याच्या नंतर थोडासा आता पुष्कळ फरक आहे शरीरामध्ये, पण थोडा मागे जखम आहे ना ऑपरेशनची, ती थोडी अशी आखडून धरून राहिलेली. जेवण वगैरे चालते, सर्व गोष्ट बरं वाटते मला स्वतःला. मग आता इथून पुढं तर जसं जसं तब्येत येईल तसं तसं चांगलंच वाटणार नाही. टायमावर आपल्या जवळ येतात, उठवतात, गोळ्या देतात, समजून सांगतात. त्यांचं काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे व्यवस्थित, म्हणजे त्यांना आपल्याला काय अडचण आली तर ते स्वतः म्हणतात, तुम्हाला नाही समजलं तर येऊन सांगत जा, कोणत्या गोळ्या कधी घ्यायच्या, काय घ्यायचं. त्यांच्या हाताने स्वतः हातामध्ये गोळ्या देतात. सगळं म्हणजे इथं काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. नक्की सांगणार की बा दुसरीकडे पैसे घालू नका, तिथं जावा, उपचार करा, चांगलं होते. म्हणजे आपल्यावरूनच कळते ना, आपलं झालं म्हणजे दुसऱ्याचंही तेच होणार, म्हणजे चांगलं होणार ना. म्हणजे आपण सांगणार खराब तर ते लोक कशाला येईल इथं, बा आपलाच खराब झालं तर तुम्ही जाऊ नका म्हणून. आपण चांगलं झालं तर चांगलंच म्हणणार ना. काय फरक आहे, फरक आहे. म्हणजे त्यावेळेस माझा अंग बसलो तरी तेवढा जळ लागायचा, चालायचं तरी तेवढा जळ लागायचा, जेवलो तरी तेवढा जळ लागायचा. म्हणजे माझ्या अंगामध्ये अशी की भरपूर त्यांना घाम फुटायचा. थोडस चाललं ना, इथून ते त्या सरापर्यंत चाललं तरी घाम फुटायचा आणि बसून जायचं. म्हणजे पायच उचलायचे नाही त्यांचे. मुंग्या वगैरे, रात्रभर झोप नाही. म्हणजे ते आम्ही बघितले त्यांची कंडिशन. रात्रभर झोपायचे नाही. आपला पाणी घ्यायचे बकेटी मध्ये, त्याच्यात 2 पाय टाकायचे, तिथंच असं टेका देऊन झोपायचे त्या बकेटीमध्ये. म्हणजे लई त्रास होता आधी. आता तसं म्हणजे सगळं, म्हणजे 100% आपल्याला फरक जाणवला इथं येऊन. म्हणजे बाहेरच्या गोळ्या खाल्ल्या आम्ही, औषधी घेतले, काही काही नाही केलं, पण तिथलचा फरक आणि इथलचा फरक लई फरक आहे. म्हणजे त्यांना 8 दिवसात कळालं की बा आपलं जमलं म्हणून. बाहेरचे नांदेडच्या गोळ्या होत्या, वाशिमच्या, अकोल्याच्या, पुसदच्या गोळ्या चालू होत्या, त्यांचं काहीच फरक नाही.